मोहळांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांची आता धिंड काढण्यात आलेली आहे। गुंडाराज मारणेंच्या टोळीतील सदस्यांची धिंड काढण्यात आली असून केंद्रीय मंत्री मोहळांच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता। दरम्यान आता कोथरूड परिसरातून ही आरोपींची धिंड काढण्यात आलेली आहे। कोथरूड परिसरातून 3 आरोपींची धिंड काढण्यात आली असून हल्ला करणाऱ्याची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी चांगलीच बळावत असल्याचं आपण बघतोय। दरम्यान आता मंत्री मोहळांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांची पोलिसांनी भर चौकात धिंड काढलेली आहे। गुंडा गजा मारणे यांच्या टोळीची धिंड काढण्यात आली असून त्याच्यावर आता मोक्का सुद्धा लावण्यात आलेला आहे। गुंड गजा मारणेच्या टोळीतील तिघांची धिंड काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर आता मोक्का सुद्धा लावण्यात आलेला आहे। पोलिसांनी कारवाई केली असून कोथरूड परिसरातून या 3 आरोपींची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांवर या गजा मारणे यांच्या टोळीनं हल्ला केला होता। दरम्यान आता मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या तिघांची धिंड पोलिसांनी काढलेली आहे आणि त्यांच्यावर मोक्का सुद्धा लावण्यात आलेला आहे। कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर मकोका लावण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या टोळीच्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना होते आणि त्याच संदर्भात आता पोलिसांनीही कडक कारवाई केलेली आहे।